शेतकऱ्याची मेहनत आमची जबाबदारी. प्रगत तंत्रज्ञानासह पिकांचे संपूर्ण संरक्षण. इडीमॅक्स बायोटेक, तुमच्या शेतीचा खरा पार्टनर. नमस्कार शेतकरी मित्रांनो, वातावरणामध्ये बदल झालेले आहेत आणि आता आपण बघितलं की नाशिक भागात, जळगाव भागात, नंदुरबार, धुळे या भागात आपल्याला खूप पाऊस बघायला मिळाला. मुंबईसह पुण्याच्या काही भागामध्ये, अहिल्यानगरच्या भागामध्ये सुद्धा आपल्याला बऱ्याचशा भागात पाऊस बघायला मिळाला. तसेच अकोला, अमरावतीच्या काही भागात बघायला मिळाला तर काही भागात नाही. आता मित्रांनो, आता बाकी भागांमध्ये पावसाची शक्यता कशी असणार आहे तर 25 तारखेपासून जी मोठी अपडेट आहे त्यामध्ये आपल्याला महाराष्ट्रामध्ये बहुतांश ठिकाणी पाऊस बघायला मिळणार आहे. मागच्या वेळेस जो कमी दाब आहे तो मध्य प्रदेशकडे जाणार होता. मध्य प्रदेशकडून आपल्या भागामध्ये आल्यानंतर नाशिक, मुंबईसह जळगाव, धुळे, नंदुरबार आणि तोच कमी दाब गुजरातकडे गेलेला आपल्याला बघायला मिळाला. त्यामुळे खूप पाऊस आपल्याला नाशिक भागासह मुंबई भागात बघायला मिळालेला आहे. मग आता पुन्हा एकदा अशी परिस्थिती येणार आहेत का? तर मित्रांनो, लवकरच आपल्याला पुन्हा एकदा 7-8 दिवसामध्ये ही परिस्थिती येणार आहे. त्याचा सुद्धा आढावा ह्याच व्हिडिओमध्ये घेणार आहोत. पुन्हा एकदा जबरदस्त अतिवृष्टी बघायला मिळणार आहे. मग ती कोणत्या भागातून असणार आहे हे आपण जाणून घेणार आहोत. तत्पूर्वी आपल्याला 25 तारखेपासून पावसाचा आढावा घ्यायचा आहे, कारण 25ला थोडं वातावरण कमी आहे, परंतु पुन्हा एकदा 26 तारखेपासून जोरदार पाऊस बघायला मिळणार आहे. मग आता कोणत्या जिल्ह्यात तो आहे पाऊस बघायला आपण विसरू नका. व्हिडिओला शेवटपर्यंत बघा, स्किप करू नका. व्हिडिओला अति महत्त्वाचा व्हिडिओ होणार आहे. आता सुरुवात करूया व्हिडिओला. मित्रांनो, लाईक करा आणि सबस्क्राईब करा चॅनलला. आपले गाव, तालुका, जिल्हा आम्हाला कमेंट करून नक्कीच कळवा. मुंबई भागामध्ये बघितलं तर रिमझिम पाऊस सारखा सुरूच आहे. 25 तारखेच्या वातावरणामध्ये जर बघितलं तर बोईसर, वसई विरार, वाडा, जव्हार, मोखाडा, त्र्यंबकेश्वर, नाशिक, घोटी रिमझिम पाऊस बघायला मिळणार आहे. मग तो या ठिकाणी आपण बघितला. बाकी इतरत्र भागात जर बघितलं तर आपल्याला छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, अहिल्यानगर या भागात आपल्याला ढगाळ वातावरण बघायला मिळणार आहे. पहाटेच्या सुमारास हे वातावरण आपल्याला बघायचं आहे. त्यानंतर सकाळी जर बघितलं तर सकाळी आपल्याला फक्त मुंबई, पेन, लोणावळा, मुरुड, जिंजरा, दापोली आणि रत्नागिरी ह्याच भागात आपल्याला पाऊस बघायला मिळणार आहे. बाकी 25 तारखेला ह्या ठिकाणी कुठेही आपल्याला पावसाची शक्यता नाही. फक्त किनारपट्टीला मुंबईच्या काही भागात हलका हलका पाऊस बघायला मिळणार आहे. बाकी 25 तारखेला कुठेही पावसाची शक्यता या ठिकाणी वर्तवली जात नाही. आता 26 तारखेपासून आढावा आपण या ठिकाणी घेऊ, कारण 26 तारखेपासून आपल्याला बहुतांश जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता आहे. आता पहाटेच्या सुमारास जर बघितलं तर छत्रपती संभाजीनगर या भागात पाऊस आहे. तर त्यामध्ये बिडकीन आहे, वाळूज बुद्रुकचा काही भाग आहे, पाचोट आहे, अडोल आहे आणि धाकपेलचा काही भाग आहे. पैठण धरण क्षेत्रात धाकपेलमध्ये या ठिकाणी आपल्याला पावसाची शक्यता आणि शिवापूरच्या भागात सुद्धा आपल्याला पावसाची शक्यता वर्तवली जात आहे. छत्रपती संभाजीनगरचा हा भाग आहे. बाकी आणखी जालन्यामध्ये जर बघितलं तर देऊळगाव राजा, टेंभुर्णी आणि जाफराबाद, सम्राटनगर, दाभाडीचा काही भाग आहे. तसेच या ठिकाणी आपल्याला सिंदखेड राजा इथे सुद्धा पावसाची शक्यता आहे. परंतु हा जो पाऊस आहे आपल्याला 26 तारखेला सकाळी सकाळी बघायला मिळणार आहे. परंतु हा काही अतिवृष्टी नाहीये, पण मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला या ठिकाणी आहे. त्याचबरोबर आपल्याला रिसोर्ट आहे, लोणारचा काही भाग आहे, हिंगोली आहे, औंधाचा काही भाग या ठिकाणी आहे, जिंतूर आहे, शेगाव आहे, माट आहे, पारतूर आहे. या ठिकाणी जोरदार ते मध्यम स्वरूपाचा पाऊस आहे. सेलू, पारती, परभणी या ठिकाणी गंगाखेड आहे, पळंपूर्णा, नांदेड, मांजलगाव या ठिकाणी सुद्धा आपल्याला मध्यम स्वरूपाचा पाऊस बघायला मिळणार आहे. नांदेड आहे, अंद्रापूर आहे, भोकर, हिमायतनगर, उमरखेड इथे सुद्धा पावसाची शक्यता आपल्याला बघायला मिळत आहे. त्याचनंतर लातूर भागात जर बघितलं, लातूर, बार्शी, धाराशिव या ठिकाणी सुद्धा आपल्याला रिमझिम पावसाची शक्यता पहाटेच्या सुमारास बघायला मिळणार आहे. आता हा झाला 26 तारखेचा सकाळचा वातावरणाचा अंदाज. आता पुढे जर आपण बघितलं तर दिवसभराच्या अंदाजामध्ये आपल्याला फक्त मुंबईच्या काही भागात, इगतपुरी, घोटी, बदलापूर या ठिकाणी आपल्याला पावसाची शक्यता आहे 26 तारखेला सकाळच्या वातावरणामध्ये. कारण पहाटे पहाटे आपल्याला पाऊस बघायला मिळेल आणि पूर्ण दिवसभराची उघडीप आपल्याला 26 तारखेला बघायला मिळेल. परंतु मुंबई भागामध्ये जर बघितलं तर नाशिक आणि मुंबई भागात रिमझिम पाऊस सुरूच राहील. नाशिकच्या काही भागात, त्र्यंबकेश्वरच्या काही भागात आपल्याला रिमझिम पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर इतरत्र भागात नाशिक उघडीप बघायला मिळू शकते. त्यानंतर 27 तारखेचा अंदाज या ठिकाणी जर घेतला, पुन्हा एकदा 27 तारखेला सकाळ सकाळच्या वातावरणामध्ये बघितलं तर पूर्णा, नांदेड, अंधरपूर, बसमत, परभणी, पारती, बांजलगाव, वडवणी, तसेच पारली, गंगाखेड, अहमदपूर, मुखेड, नायगाव या ठिकाणी जर बघितलं, कंधर आहे, धर्माबाद आहे, इथे पावसाची शक्यता सकाळच्या वातावरणामध्ये वर्तवली जात आहे. त्याचबरोबर इकडे हंतूरच्या काही भाग आहे, तसेच हिमायतनगर आहे, उमरखेड आहे, किनवटचा काही भाग या ठिकाणी आहे. तर इथे पावसाची शक्यता वर्तवली जात आहे. हिंगणघाटचा काही भाग जर घेतला तर हिंगणघाटमध्ये सकाळी सकाळी आपल्याला मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता बघायला मिळत आहे. त्याचबरोबर या सर्व ठिकाणी आपल्याला पावसाची शक्यता नागपूरपर्यंत बघायला मिळणार आहे. हिंगणघाट ते नागपूर भागापर्यंत पावसाची शक्यता या ठिकाणी सकाळी सकाळी वर्तवली जात आहे.
तसंच अकोला, अमरावती, जळगावपर्यंत आणि छत्रपती संभाजीनगर, जालना हा 27 तारखेचं वातावरण आहे. इथे सुद्धा आपल्याला सकाळी सकाळी रिमझिम पाऊस बघायला मिळत आहे. त्याचबरोबर नाशिकच्या काही भागात जर बघितलं तर पावसाचं वातावरण असेल, रिमझिमची शक्यता आहे, परंतु एकदम हलका पाऊस या ठिकाणी आपल्याला बघायला मिळत आहे. हे झालं 27 तारखेचं सकाळचं वातावरण. आता दिवसभराचा अंदाज या ठिकाणी 27 तारखेला जर घेतला तर आपल्याला दिवसभराच्या अंदाजामध्ये फक्त नंदुरबार आणि जळगावच्या काही भागात हलका हलका पाऊस आहे. बाकी भागात 27 तारखेला दिवसभरात उघडीप बघायला मिळणार आहे. 28 तारखेचा अंदाज या ठिकाणी आपण घेणार आहोत. 28 तारखेच्या अंदाजामध्ये आपल्याला नावी, रावेर, यावल या ठिकाणी आपल्याला हलका पावसाची शक्यता बघायला मिळत आहे. परंतु पुन्हा एकदा सकाळच्या वातावरणामध्ये जर बघितलं, पहाटे किंवा सकाळच्या वातावरणामध्ये नांदेड, परभणी, लातूर, उदगीर, बीड, छत्रपती संभाजीनगर, जालना, अकोला, अमरावती आणि जळगावच्या काही भागात हलक्या पावसाची सकाळी शक्यता वर्तवली जात आहे. त्यानंतर 28 तारखेला दिवसभराचा अंदाज जर घेतला तर फक्त जळगावच्या काही भागात आपल्याला जळगाव, धुळे या ठिकाणी आपल्याला थोडा हलका मध्यम पाऊस बघायला मिळू शकतो. पुन्हा एकदा 29 तारखेला बघितलं तर सकाळी आपल्याला पाऊस बघायला मिळणार आहे. तो म्हणजे आपल्याला या ठिकाणी नांदेडमध्ये, परभणीमध्ये, तसेच हंतूर आहे, निर्मल आहे या ठिकाणी आपल्याला बघायला मिळत आहे. लातूर, उदगीर आहे, वाशिम, हिंगोली, अकोला, मेहकर, चिखली या ठिकाणी आपल्याला पावसाची शक्यता, परंतु तोही आपल्याला हलक्या स्वरूपाचा बघायला मिळत आहे. यवतमाळ, हिंगणघाट, अमरावती या ठिकाणी, काटोलचा काही भाग, चंद्रपूर, गडचिरोली या ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता, भंडारा, गोंदिया, नागपूर या ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता बघायला मिळत आहे. हा झाला 29 तारखेचा सकाळचा अंदाज. आता दिवसभराचा अंदाज 29 तारखेला दिवसभरामध्ये पावसाची शक्यता उघडीप बघायला मिळेल. परंतु आता महत्त्वाची बातमी या ठिकाणी आपण बघितलं तर अति महत्त्वाचा विषय म्हणजे सुरुवातीला मी तुम्हाला सांगितलं होतं हाच कमी दाब पुन्हा कधी येणार. हाच कमी दाब आता 29 तारखेला सक्रिय होणार आहे. जसा नाशिक, गुजरात, मुंबई या भागात आपल्याला आता पाऊस बघायला मिळाला, सेम तसाच पाऊस आपल्याला आता सुरुवात झालेली आहे. 30-31 तारखेला याचा आढावा घेता होता आपण. 30-31 तारखेपर्यंत हा कमी दाब कुठे जात आहे आपण याचा आढावा घेऊया. भंडारा, गोंदिया या ठिकाणी जोरदार पाऊस 29 तारखेला संध्याकाळी सुरू होणार आहे. कमी दाबाचे क्षेत्र अति तीव्र असल्यामुळे या ठिकाणी हिंगणघाट, वर्धा, आर्वी, काटोल, नागपूर, वारूड, अमरावती, करंजा, लाड या ठिकाणी अति जोरदार पाऊस आहे. अंचलपूर, अकोटा आहे, चिखलदरा आहे या ठिकाणी जबरदस्त पावसाची शक्यता आहे. आणि नेमका हा जो कमी दाब आहे मध्य प्रदेश आणि महाराष्ट्राच्या मध्यभागी आपल्याला बघायला मिळालेला आहे. आणि मग काही भागात आपल्याला महाराष्ट्र आणि काही भागात मध्य प्रदेश या ठिकाणी आपल्याला असा तो अंदाज आहे हा बघायला मिळत आहे. 29 तारखेला 29 जुलैला संध्याकाळच्या वातावरणामध्ये जर बघितलं तर अतिवृष्टी, ढगफुटी पाऊस या ठिकाणी आपल्याला अमरावती, आर्वी, वर्धा, हिंगणघाट, चिमूर या ठिकाणी, यवतमाळ या भागात बघायला मिळणार आहे. त्याचबरोबर तोच पाऊस पुढे आपल्याला जळगावकडे जाताना बघायला मिळणार आहे. आता 30 तारखेचा अंदाज जर घेतला तर यावल या ठिकाणी यवतमाळ, वर्धा, हिंगणघाट, अमरावती, अंचलपूर या ठिकाणी आहेतच, परंतु तोच पुन्हा पाऊस आपल्याला जळगावकडे वळलेला बघायला मिळत आहे. 29 तारखेला रात्रीचं वातावरण आणि 30 तारखेची जी पहाट असणार आहे तर तिथे आपल्याला सावध राहायचं आहे. जळगावमध्ये जळगाव, भुसावळ, जामनेर, मलकापूर, बोदवड, नावी, रावेर या ठिकाणी, यावल, चोपडा इथे हा पाऊस आहे. परंतु मित्रांनो वाऱ्याची दिशा जर बदलली तर हा कमी दाब आपल्याला आणखी खाली छत्रपती संभाजीनगरकडे येताना दिसणार आहे. आणि तोच पाऊस पुढे नाशिकसह मुंबईकडे जाताना बघायला मिळेल आणि तसंच गुजरातकडे जातानाही बघायला मिळू शकतो. बघूया पुढे काय घडतंय ते. आता या ठिकाणी 30 तारखेच्या अंदाजामध्ये जळगाव, धुळे आणि नंदुरबार तुफान पाऊस आपल्याला 29 तारखेपासून सुरू होईल. 30 तारखेला अति जोरदार पावसाची शक्यता जळगाव, धुळे, नंदुरबार या ठिकाणी बघायला मिळत आहे. पुन्हा एकदा 31 तारखेला हा जो पाऊस आहे तो आपल्याला नंदुरबारकडून गुजरातकडे गेलेला आपल्याला बघायला मिळेल. परंतु 29, 30 आणि 31 तारखेला जर वाऱ्याची दिशा बदलली तर तोच पाऊस पुढे आपल्याला नाशिक भाग, छत्रपती संभाजीनगर तसेच मुंबई भागामध्ये अति मुसळधार पाऊस, अतिवृष्टी, ढगफुटीसारखा पाऊस बघायला मिळू शकतो. हा अंदाज आपल्याला 70% आपल्याकडे येण्याची शक्यता आहे, 30% नाही. तर आता हाच अंदाज आपण मागच्या टायमाला पण असाच घेतला होता, परंतु वाऱ्याची दिशा बदलली आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये मुंबईच्या काही भागात आणि नाशिकच्या काही भागात हा पाऊस आपल्याला बघायला मिळालेला आहे. आता परंतु हाच पाऊस पुढे गेल्यानंतर आता ऑगस्ट महिना सुरू झालेला आहे. ऑगस्ट महिन्यामध्ये आपल्याला पावसाची जी शक्यता आहे ती आपल्याला एकदम रिमझिम स्वरूपाची बघायला मिळू शकते. बाकी इतरत्र भागात जर बघितलं तर ढगाळ वातावरण आपल्याला बघायला मिळत आहे. पहिल्या आठवड्यामध्ये आपल्याला कुठेही पावसाची शक्यता ऑगस्ट महिन्यामध्ये बघायला मिळणार नाही, कोणत्याही भागामध्ये नाही. फक्त तोच आपल्याला अंदाज आहे 29, 30, 31 तारखेचा अतिवृष्टी, अतिवृष्टी आणि ढगफुटीसारखा पाऊस आपल्याला त्या भागामध्ये बघायला मिळेल. परंतु दिशा बदलली तर वातावरणात बदल होऊ शकतो. बदललेल्या वातावरणाचा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती लवकरच अपलोड केला जाईल. धन्यवाद.